नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरं चॅप्टर जे आहे आपलं 11वी सायन्स बायोलॉजी विषयाचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर या चॅप्टरवरती आता लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्यामधले जे पॉईंट आहेत ते आता आपल्याला लक्षात घ्यायचे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला 25% जो अभ्यासक्रम रिड्यूस झाल्यामुळे जवळपास या चॅप्टरमधून देखील खूप सारे पॉईंट हे डिलीट झालेले आहेत. तर कोणते आहेत ते डिलीटेड टॉपिक हे एकदा पुन्हा आपण सुरुवातीला लक्षात घेत जाऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते पॉईंट आपल्याला करायचे नाही आहेत. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन, 3 डॉमियन्स ऑफ लाईफ, हिमोटॅक्सॉनॉमी, न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी, क्लॅडोग्राम, फायलोजेनी, DNA बारकोडिंग, टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी, टॅक्सॉनॉमिक हायरार्ची, युनिट ऑफ क्लासिफिकेशन अँड नॉमिनिक्लेचर. आता एवढे पॉईंट तुम्हाला करायचे नाही आहेत आणि म्हणून डायरेक्ट आपल्याला जे आहे आता त्या पॉईंटवर आपण येऊ. तर आपल्याला जो पॉईंट आहे तो आहे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता कोणी दिलं हे 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन? खूप महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे, कारण अगोदर जी सिस्टीम होती ती 2 किंगडम सिस्टीम होती आणि त्यानंतर मग तिचे जे ड्रॉबॅक्स होते, म्हणजे त्यामध्ये ज्या उणिवा होत्या किंवा बऱ्याचशा ऑर्गॅनिझमचं प्लेस जे आहे ते रॉंग वाटत होतं आणि म्हणून एक चांगली सिस्टीम यामध्ये आली आणि ती आहे 5 किंगडम सिस्टीम. R.H. विथेकर. तर यांनी जे क्लासिफिकेशन केलं त्यामध्ये किंगडम मोनेरा आहे, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय, किंगडम ॲनिमलिया असं ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर 5 किंगडम सिस्टीम आपल्याला आता समजून घ्यायची आणि म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे जे लिनियस होते यांनी सर्व सजीवांना 2 गटात विभागलं होतं 2 किंगडम सिस्टीमद्वारे. सो इन लिनियस टाईम ए 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विथ प्लांटी अँड ॲनिमलिया. म्हणजे कोणते 2 किंगडम होते? तर ते होते एकतर प्लांटी किंवा ॲनिमलिया, म्हणजे ऑल ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड अंडर 2 किंगडम्स. Kingdom was developed that include all plants and animal respectively. तर प्लांट्समध्ये सर्व प्लांट हे प्लांटीमध्ये इन्क्लूड केले गेले होते आणि ऑल ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमलिया. तर हा पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. दुसरा पॉईंट आहे आपला, धिस सिस्टीम डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द यूकॅरियोट्स अँड प्रोकॅरियोट्स. आता ह्या उणिवा होत्या या 2 किंगडम सिस्टीमच्या लिनियसनं दिलेल्या. त्यांनी प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट यांच्यामध्ये फारसा भेद केला गेला नाही आणि त्यामुळं बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांच्या बाबतीत देखील त्या क्लासिफिकेशनमध्ये स्पेसिफिक असं काय म्हणू आपण तो क्रायटेरिया घेतला गेला नाही. त्यानंतर फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे ग्रीन अँड नॉन ग्रीन फोटोसिंथेटिक जे फंजायसारखे ऑर्गॅनिझम आहे हे सगळे एकाच गटात म्हणजे प्लांटिंगमध्ये टाकलेले होते. म्हणजे हे सुद्धा एक ड्रॉबॅक या सिस्टीमचा आहे. त्यानंतर लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम डिड नॉट फॉल इन टू आयदर कॅटेगरी. म्हणजे असे बरेच ऑर्गॅनिझम होते की ज्यांचं जे प्लेस आहे किंवा त्यांना त्यांची जागाच सापडलेली नव्हती, हेन्स किंवा ते टाकले गेलेले नव्हते, योग्य प्लेसला ते नव्हते. हेन्स द 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन यूज्ड फॉर लॉंग टाईम वॉज फाउंड इनॲडिक्वेट. म्हणजे ती पुरेशी नाही वाटली किंवा ती व्यवस्थित नव्हती. आणि असे काही ऑर्गॅनिझम आहेत की जसं बॅक्टेरिया आहे, फंजाय आहे, युग्लिन आहे, तर यांचं जे प्लेस आहे ते थोडंसं डिस्प्यूट म्हणू आपण त्याबद्दल की ते कुठं असावेत. कारण फंजाय हे कसे आहेत तर आपल्याला माहिती आहे की ते हेटेरोट्रॉपिक, सॅप्रोफिटिक असं वेगवेगळ्या प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात. बॅक्टेरियाच्या बाबतीत त्यांना काय म्हणायचं नेमकं, प्लांट की ॲनिमल? तर हे कारण त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे आणि स्वतंत्र असे कॅरेक्टर आहेत फंजाय बॅक्टेरियाचे. युग्लिना देखील दोन्ही गटाचे कॅरेक्टर दाखवतो, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल. तर यामुळं काय होऊ लागलं की ही सिस्टीम जी होती आपली 2 किंगडम सिस्टीम ही प्रभावी नव्हती किंवा पुरेशी नव्हती आणि म्हणून ही R.H. विथेकर यांनी इन 1969 प्रपोज्ड ए 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. द किंगडम डिफाईन्ड बाय हिम वेआर नेम्ड. तर त्यांनी जे किंगडम दिलेले आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट किंगडम इज मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी अँड ॲनिमलिया. सो these are the 5 kingdom of the Whittaker according to R.H. Whittaker. The main criteria for classification used by him
त्यांनी जो आधार घेतला वर्गीकरणासाठी त्यामध्ये पहिला पॉईंट आहे सेल स्ट्रक्चर, देन थॅलस ऑर्गनायझेशन, देन मोड ऑफ न्यूट्रिशन कशा प्रकारचं पोषण आहे, सेल स्ट्रक्चर कसं आहे, थॅलस ऑर्गनायझेशन कसं आहे, रिप्रोडक्शन कशा प्रकारचं आहे आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे इव्होल्युशनरी त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रोग्रेस होत गेलेली आहे, ह्या फायलोजेनेटिक रिलेशनशिप देखील त्यामध्ये विचारात घेतले गेले आहे. अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट दे क्लासिफाय or R.H. Whittaker classify in 1969 all organism into 5 kingdoms. So criteria for classification. So first cell organization आपण पाहिलं, ऑर्गॅनिझम आयदर प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक, दोन प्रकारच्या सेल असतात, अप्रगत आणि प्रगत पेशी. बॉडी ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती आहे, प्रोकॅरियोटिक जर म्हटलं तर मग न्यूक्लियस हा वेल डेव्हलप नसतो, युकॅरियोट्समध्ये तो वेल ऑर्गनाइज असतो, त्याला सेल मेम्ब्रेन वगैरे त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे असते. बॉडी ऑर्गनायझेशन जे आहे ते आयदर युनिसेल्युलर असू शकतं किंवा मल्टीसेल्युलर असू शकतं, हा देखील आधार घेतला गेला वर्गीकरण करण्यासाठी किंवा क्लासिफिकेशन करण्यासाठी. मोड ऑफ न्यूट्रिशन आयदर ॲटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. लाईफस्टाईल ते तर एकतर प्रोड्युसर असू शकतात, कन्झ्युमर असू शकतात, डिकम्पोजर असू शकतात, म्हणजे ते निर्माते असू शकतात ग्रीन प्लांटसारखे, ते कन्झ्युमर असू शकतात डिफरंट ॲनिमल्ससारखे, किंवा ते डिकम्पोज करणारे विघटक असू शकतात. सो ऑन द बेसिस ऑफ लाईफस्टाईल, तर हे सगळं काय होतं, क्रायटेरिया होता फॉर क्लासिफिकेशन. आता आपण एका किंगडमचा अभ्यास सुरू करू आणि दॅट किंगडम इज किंगडम मोनेरा. आता मोनेरा म्हटलं की आपल्या नजरेसमोर बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिटीज हे आले पाहिजे. म्हणजे जर आपल्या ह्या डायग्राम आपल्या नजरेसमोर आल्या तर आपल्याला हा किंगडम समजून घ्यायला सोपं जातं, म्हणजे त्याचे कॅरेक्टर आपण त्याच्यावरून लक्षात घेत असतो. तर ऑर्गॅनिझम ऑफ धिस किंगडम, मेजॉरिटी जे ऑर्गॅनिझम आहेत ते कसे आहेत, मायक्रोस्कोपिक अँड प्रोकॅरियोटिक, म्हणजे अप्रगत पेशी असलेले आणि अतिसूक्ष्म आहेत ते, किंवा मायक्रोस्कोपच्या अंडर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. आता पहा, त्यांचा न्यूक्लियस नसतो, त्याला न्यूक्लिओइड म्हणतो आपण. ओनली DNA इज देअर अँड इज नॉट वेल ऑर्गनाइज्ड, तो वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस नसतो. दुसरं कॅरेक्टर लक्षात घेऊ आपण, इट इज विदाउट न्यूक्लिअर इन्व्हॉल्व. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की केंद्रक जे असतं त्याला केंद्रक पटल नसतं. न्यूक्लिओलस इज ऑल्सो अब्सेंट, न्यूक्लिओप्लाझ्मा इज नॉट देअर, हिस्टॉन प्रोटीन इज ऑल्सो नॉट देअर, अँड ट्रू क्रोमोसोम आर नॉट देअर. ओनली DNA प्रेझेंट. DNA प्रेझेंट आहे फक्त त्याच्यामध्ये. द सेल वॉल इज रिजिड अँड कंपोज्ड ऑफ पेप्टिडोग्लायकेन. आता पहा, यांच्यामध्ये सेल वॉल जी असते ती रिजिड असते आणि ती पेप्टिडोग्लायकेननं बनलेली असते. दीज आर युनिसेल्युलर ॲज इन युबॅक्टेरिया और फिलॅमेंटस ॲज इन सायनोबॅक्टेरिया. आता या मोनेरामध्ये युबॅक्टेरिया आहे, आर्चिओबॅक्टेरिया आहे किंवा सायनोबॅक्टेरिया आहे. तर याच्यामध्ये जे युबॅक्टेरिया किंवा आर्किओबॅक्टेरिया आहे हे युनिसेल्युलर दिसतात आपल्याला. तर सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणायचे. याला पूर्वी प्लांट किंगडममध्ये टाकलेलं होतं, अल्गीच्या अंडर त्याला स्टडी केलं जायचं सायनोबॅक्टेरियाला. आता मात्र स्वतंत्रपणे आपल्याला त्याला मोनेरामध्ये अभ्यासायचं आहे. तर फिलॅमेंटस आपल्याला सायनोबॅक्टेरिया सापडतात. त्यानंतर आहे विदाऊट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल. आता याच्यामध्ये कुठलेही सेल ऑर्गॅनिल्स नसतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे क्लोरोप्लास्ट इज अ सेल ऑर्गॅनिल, मायटोकॉन्ड्रिया एक्सेट्रा. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा इतर. दीज आर आयदर मोटाईल और नॉन मोटाईल. हे जे ऑर्गॅनिझम असतात हे एकतर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात किंवा ते एका ठिकाणी फिक्स राहतात. म्हणजे मोटाईल पण आहेत आणि नॉन मोटाईल पण आहेत. दे कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, असे पण आहेत. द ऑर्गॅनिझम एक्झिबिट डिफरंट मोड ऑफ न्यूट्रिशन लाईक ॲटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक, पॅरासिटिक, सॅप्रोफिटिक. द ॲटोट्रॉप्स आर आयदर फोटो ॲटोट्रॉपिक. बघा, आता या गटामध्ये येणारे ऑर्गॅनिझम ॲटोट्रॉपिक आहे म्हणजे स्वयंपोषी आहे, हेट्रोट्रॉपिक आहे म्हणजे दुसऱ्यावर पोषण करणारे परपोषी आहेत, पॅरासाईट म्हणजे ज्याला परजीवी म्हणतो आपण दुसऱ्यावर राहतात, आणि सॅप्रोफाईट म्हणजे मृतोपजीवी म्हणजे जे मृत सजीवावर राहतात. तर अशा डिफरंट टाईपचं त्याच्यामध्ये आपल्याला मोड दिसतो न्यूट्रिशनचा. ॲटोट्रॉपिक आहेत, हेट्रोट्रॉपिक आहे, पॅरासिटिक आहे किंवा सॅप्रोफिटिक आहे. द ॲटोट्रॉप्स आर आयदर फोटो ॲटोट्रॉप्स और बघा त्याचे उदाहरण पण आहे आपल्याकडं. फोटो ॲटोट्रॉप्सचं सायनोबॅक्टेरिया और किमो ॲटोट्रॉप्स थायोबॅसिलस, हे उदाहरणं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला डायग्रामचा आहे कोकस, कोकिओबॅसिलस, व्हायब्रिओ अशा डायग्राम तुमच्यासमोर आहे. बॅसिलस
स्पायरिलम, स्पायरोचिटी. सो डिफरंट डायग्राम्स आर देअर. ह्या डायग्राम वगैरे काढत चला घरी. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इज असेक्स्युअल और विथ द हेल्प ऑफ फिशन और बडिंग. पहा याच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे ते असेक्स्युअल टाईपचं असतं जनरली आणि फिशन किंवा बडिंग हे टाईप आहेत. सेक्स्युअल रिप्रोडक्शन मायटोसिस अँड मिओसिस आर अब्सेंट. याच्यामध्ये कधीही आपल्याला सेक्स्युअल रिप्रोडक्शन या गटामध्ये आढळत नाही. त्याचबरोबर मायटोसिस मिओसिस हे जे सेल डिव्हिजनचे 2 प्रकार आहेत तर हे 2 त्याच्यामध्ये दिसत नाहीत. याचे एक्झाम्पल आपण आर्चिओबॅक्टेरियामध्ये मिथॅनोबॅसिलस घेतलं आणि थायोबॅसिलस घेतलं. हे दोन्ही उदाहरण लक्षात ठेवा आर्चिओबॅक्टेरिया. त्यानंतर यू बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये रायझोबियम आहे, क्लास्टोरिडियम आहे. सायनोबॅक्टेरिया नॉस्टॉक आहे, ॲनाबिना आहे आणि ॲक्टिनोमायसिटीजमध्ये स्ट्रिप्टोमायसिस आहे आणि मायोबॅक्टेरियम आहे एक्सेट्रा. सो दॅट इज अबाउट दी एक्झाम्पल. आता सायनोबॅक्टेरिया तो दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट पाहता तुम्ही ही. त्यानंतर तिचं फंक्शन लक्षात घ्या काय तर नायट्रोजन फिक्सेशनसाठी ती महत्त्वाची असते. याला वरतून म्युसिलेजिनस शीद असतं आणि असे स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर हे होतं सायनोबॅक्टेरियाचं स्ट्रक्चर. तर हा पूर्ण आपला एक सुरुवातीचा पॉईंट होता आणि त्यानंतर त्याच्या पुढचा भाग देखील या चॅप्टरमधला आहे. म्हणजे हे चॅप्टर संपलेलं नाही अजून. तर आपण फक्त त्यातला एक पोर्शन आता घेत आहोत. त्यामध्ये आपण आज जे घेतलं ते किंगडम मोनेराबद्दल घेतलं. उद्याच्या तासाला किंवा नेक्स्ट जो आपलं लेक्चर राहील त्याच्यामध्ये आपण पुढचा ग्रुप घेऊया त्याच्यानंतरचा म्हणजे प्रोटिस्टा. तर ठीक आहे.